नमस्कार. सिबिल खराब होऊ नये म्हणून अजून एक घ्यायची महत्त्वाची काळजी. काय होतं की बऱ्याच वेळा आपली काही लोन चालू असतात, जसं पर्सनल लोन आहे, क्रेडिट कार्ड आहे, बिझनेस लोन आहे, फॉर दॅट मॅटर कोणतंही लोन, आणि आपण ते बऱ्याच वेळा आपल्याकडे काही अमाऊंट येते त्यामुळे आपण ते क्लोज करतो, प्री क्लोज म्हणतो त्याला, किंवा फोरक्लोज म्हणतो. फोरक्लोज करतो, फोरक्लोज स्टेटमेंट घेतो आणि त्यानुसार आपण ते अमाऊंट भरतो आणि क्लोज करतो. पण काही वेळा काय होतं की काही मायनर अमाऊंटसाठी, अगदी 50-100 रुपयाच्या मायनर अमाऊंटसाठी सुद्धा ते केस सिस्टीममध्ये क्लोज झालेली नसते आणि त्याचा इम्पॅक्ट कदाचित तुमच्या सिबिलवरती होऊ शकतो. अशी काही उदाहरणं बघितलेली आहेत की काही एका कस्टमरचं 69 रुपीज वगैरे काहीतरी आउटस्टँडिंग राहिलेलं होतं आणि त्यासाठी त्याचा ॲज अ क्रोनिक डिफॉल्टर इन लोन असं ते दाखवलेलं होतं. सो यासाठी काय करणं आवश्यक आहे, ज्यावेळी कधी तुम्ही प्री क्लोज कराल त्यानंतर पुढच्या 3 ते 6 महिन्यानंतर तुम्ही एक तुमचा सिबिल स्वतः डाउनलोड करा, सिबिल साईटवरून, बँकेत अप्लाय करून नाही तर सिबिलच्या साईटवरून, आणि चेक करा की ते सिबिलमध्येही क्लोज झालेलं आहे का, क्लोज दिसत आहे का. याचा खूप फायदा होता, अदरवाईज तो नक्कीच तुमच्या सिबिलवरती इम्पॅक्ट करू शकतो. या आणि अशा माहितीसाठी तुम्ही नक्की कनेक्ट करू शकता महेश नामदार, आपला लोन गुरु, फिन रिअल कन्सल्टंट्स. थँक्यू.